return to airport. So आता फ्लाइट डिस्प्ले झालेली आहे 10:45 फ्लाइट टू बिलेंट फ्रॉम ब्रॉकलो. हे आहे ब्रॉकलो एअरपोर्टचं ड्युटी फ्री. जास्त मोठं नाही आहे, छोटंसं आहे पण ठीक आहे. सो इथं ड्युटी फ्रीमध्ये जस्ट एक्सप्लोअर करतोय काय काय. हे चॉकलेट्स वगैरे बघत होतो पण यायला बऱ्यापैकी चॉकलेट्समध्ये अंडच आहे राव, त्याच्यामुळे घेऊन जाता येत नाही. घरी मग अंडं खात नाही, त्याच्यामुळे एगलेस बघावं लागेल कुठं काय भेटतं आहे का. बघतो जरा कुठं भेटतं आहे का. ठीक आहे. सो हे तोपर्यंत तुम्ही ड्युटी फ्री पण बघा काय काय आहे इथे. जास्त नाही, 2च शॉप आहेत फक्त. आणि मग हे असे ॲक्सेसरीज वगैरे आहेत. कारण आता फ्लाईट येईल अजून एक अर्ध्या तासात. मी आपलं थांबलो आहे आणि नेमका आज रविवार आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, उपवास आहे माझा, त्यामुळं काही खाता पण येत नाही. त्या फ्रूट्स पण वगैरे नाही येत रे ड्युटी फ्रीला. सो मग आपला काय ऑरेंज ज्यूस घेतला आहे आणि तेच आता पितो आहे. जाम भूक लागली, थोडं चक्कर आल्यासारखं होतं. चॉकलेट पण खाऊ शकत नाही पण ठीक आहे. आता मी इकडून जाणार डेन्मार्कला आणि मग डेन्मार्कला परत लेवर आहे 3 तासाचा. मग तिकडून मँचेस्टरला फ्लाईट आहे. बघू काय कसं होतं, मी अपडेट करतच जाईल. ठीक आहे. तर ब्रॉकलोला काही जास्त बाहेर मी कुठं गेलो नाही. मी ऑलरेडी उपवास आहे, आता एनर्जी काहीच नाही आहे. लिटरली एक्झॉस्ट झालं मी. लिटरली सांगतो ना, ट्यूजडेला बाहेर पडलो आहे. ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे नुसता वेडासारखा फिरतो. आणि हे रात्रीचे फ्लाईट असल्यामुळे ना खूप वांदे झाले साले. मी थोडं फ्लाईट तिकीट बुक करताना गडबड केली. एनिवेज ठीक आहे, बजेट ट्रिप प्लॅन केली होती ना. जाऊ दे, पण मजा आली. पोलंड बऱ्यापैकी. वॉर्सो मी पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि मिलान एक्सप्लोअर केलं मस्त. ब्रॉकलो कुठं जास्त जायला नाही भेटलं पण ठीक आहे. नेक्स्ट टाईम परत प्लॅन करेल मी प्रॉपर आणि मग बाकीचे राहिलेले प्लेस कवर करेल. ठीक आहे. तर आता फ्लाईट येईल अर्ध्या तासात आणि मग मी आता जाईल डेन्मार्कला. तो अजून एक कंट्री ॲड होऊन जाईल. पण असं ऑफकोर्स ती काय पूर्ण एक्सप्लोअर नाही करता येते. फक्त मी जस्ट इथं लँड होणार आहे आणि बघू जर जाता आलं बाहेर तर जाईल. कारण की 3 तासात आय डोंट थिंक तुम्हाला बाहेर जाता येईल. आणि लगेच कारण की याचं बोर्डिंग सुरू होईल डेन्मार्क टू मँचेस्टरच्या फ्लाईटचं. ठीक आहे. चला मी आता डायरेक्टली तुम्हाला डेन्मार्कला पोचलो की अपडेट करतो. ठीक आहे. आणि येस मजा आली पण एकटाच फिरतो आहे नुसतं. आणि या गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव बाय. बाय बाय पोलंड. See you soon. serdecznie w samolocie मस्त विंडो सीटच मिळाली आहे. रँडम सीट अलोकेशन झालं होतं पण विंडो सीटमध्ये बरं झालं. मस्त व्ह्यू भेटला इकडे. Ryanair आपली lecieć samolotem Boeing 737 w wersji 800. Jeżeli Billund to nie jest Państwa cel podróży, bardzo prosimy o
वेलकम टू डेन्मार्क बेलूंज एअरपोर्ट. सो आता इकडनं कनेक्टिंग फ्लाईट आहे माझी. पटापट यायला परत चेक इन करावं लागणार आहे कारण ती बोर्डिंग पास नाही भेटला. बोर्डिंग पास मला घ्यावा लागेल आता. दिस वॉज द फ्लाईट फ्रॉम पोलंड टू डेन्मार्क. Welcome to Billund Airport. So हे आहे Billund एअरपोर्टचं ड्युटी फ्री. अरे पण गेट कोणतं आहे बाबा? गेट बघतो जरा आधी आणि मग ड्युटी फ्रीकडे बघतो. ठीक आहे. हे असं आहे एक जस्ट 360 व्ह्यू देतो तुम्हाला. सो फायनली एंड ऑफ द युरोप ट्रिप. आता आहे डेन्मार्कच्या एअरपोर्टवरती. आता अजून गेट ओपन झालेलं नाही आणि कुठलं गेट आहे ते डिस्प्ले अजून झालेलं नाही आहे. सो आता माझी फ्लाईट आहे मँचेस्टरला. मी किती वाजता पोहोचेल तरी 4:30ला पोहोचेल. बाहेर येईपर्यंत 5. माझी 6:30ची ट्रेन आहे. ट्रेनने शेफिल्ड. यार खूप हेक्टिक झाला पण ठीक आहे, मजा आली. ॲक्च्युली माझा सॅटर्डेचा जो दिवस होता ना, प्लीज सॅटर्डेचा दिवस बऱ्यापैकी माझा असा वेस्टच गेला कारण की कुठं मी त्या चॉपिन एअरपोर्टवरती येऊन थांबलो लवकर. आणि कारण की एवढं दमलो होतो ना की ती माझी बॅग एवढी जड झाली आहे ना. माझा कॅमेरा, ते ट्रायपॉड, हे ते त्याच्याने मला सामान पण काही असं घेता नाही आलं. त्याच्यामुळे ते बॅग घेऊन फिरणं वॉज लाईक माझं जी आता बॉडी पेन व्हायला लागलं आहे ना. आणि तर आत्ता सगळे आता काय झालं इथं ना या फ्लाईटवरती मला खूप फ्लाईट्स चेंज झालेत ना. इथून तिकडं, तिकडून इकडे, जवळजवळ किती फ्लाईट? 1 2 3 4 5 काही माहिती नाही. त्यामुळे हे व्हायला लागलं असं कानात असं ते डोकं दुखायला लागलं खूप असं. आय डोंट नो. आणि ते दाढ पण ना माझी एवढी गणली आहे की आता फुल बहुतेक अजून असं स्वेलिंग व्हायला लागलं असं वाटतं आहे. त्याच्याने खूप बॉडी पेन व्हायला लागलं मला. कधी घरी जातो आहे आणि कधी पडतो असं झालं आहे यार. खूप दमलो आणि त्याच्यात आज उपवास असल्यामुळे काहीच खाल्लं नाही आहे. फक्त ते ज्यूस पिला आहे, ऑरेंज ज्यूस. बस दॅट्स इट. अजून काही इथे पण त्याला काहीच नाही आहे. मी बघतोय काहीच नाही आहे. त्याला फ्रूट्स पण नाही आहेत यार मंगात. कुठल्याच ड्युटी फ्रीवरती ना फ्रूट्स नाही आहेत. चिडचिड. पण ठीक आहे. मी ॲक्च्युली सॅटर्डेचंच तिकीट काढायला पाहिजे होतं कारण की वेस्टच गेलं ना संडेचा दिवस माझा. मला थोडंसं ते ब्रॉकलोचं प्लॅन मला थोडंसं गडबडलं कारण की मला एकाला भेटायचं होतं पण ते लास्ट मोमेंटने त्यांनी गलटी मारली. त्याच्यामुळे मला थोडंसं ते गडबड झालं कारण की माझा प्लॅन असा होता की वार्सो टू ब्रॉकलो जायचं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे मी राहणार होतो पण तेच ॲक्च्युली घरी आले नाही. तर ते आले सॅटर्डे इव्हनिंगला. काल रात्री पोहोचले. काय जाण्यात काही पॉईंटच नव्हता. तर त्यांचा मला काल फोन आला होता, अरे रात्री येतोस का? मी म्हटलं अरे आता मी एअरपोर्टवरती आलो आहे म्हटलं. त्याच्यामुळे मला ते वार्सो टू ब्रॉकलो मला फ्लाईट करून जावं लागलं. आता मी सॅटर्डेचंच तिकीट काढलं असतं. पण एनिवेज ठीक आहे. बघू नेक्स्ट टाईम मी त्यांना भेटेल तो आणि किंवा मे बी ते इकडे येतील. आय डोंट नो. तर यार खूपच हेक्टिक झालं त्याच्यामुळे. आज सॅटर्डे अख्खा दिवस वाया गेला. पण ठीक आहे. कंट्रीज मला डेन्मार्क काय आता घंटा एक्सप्लोर केलं मी. नुसतं ड्युटी फ्री फिरलो आहे मी. काय एक्सप्लोर केलं नाही तर मस्त डेन्मार्क पण कवर झालं असतं ना माझं. काल मग मी डेन्मार्कला आलो असतो, मस्त डेन्मार्क फिरलो असतो आणि काय स्टेची गरजच नव्हती. मग आता हीच फ्लाईट बुक केली असती ना. एनिवेज ठीक आहे ना. बघू नेक्स्ट टाईम परत प्लॅन. माझा विजा संपत होता ना त्याच्यामुळे माझ्याकडे हाच लास्ट वीक होता कारण की माझा विजा येऊन बरेच दिवस झाले. मी ते येणार म्हणून त्यांच्या भरोश्यावर थांबलो होतो पण ते सगळंच ते प्लॅन थोडासा गणला. पण ठीक आहे माझं तरी फिरणं झालं. त्याच्यामुळे मी म्हटलं त्यांना यायचं तेव्हा येतील, मी आपलं जाऊन येतो. आणि मस्त झालं. आता काय रिटर्न जर्नी आपली मँचेस्टरला ते आता काय दाखवत नाही बसत. आणि मी आता हा ब्लॉग इथेच थांबवतो कारण की काय तीच फ्लाईट जर्नी. आता पाऊस पण पडायला लागला आणि बाकी काय विशेष नाही कारण मी नुसतं फ्लाईट जर्नीच दाखवतो तुम्हाला. लाईक ब्रॉकलोचं काय दाखवलंच नाही. ड्युटी फ्रीज दाखवलं आणि इथं पण ड्युटी फ्रीज दाखवलं. त्याच्यामुळे मेन स्पॉट वॉज लाईक मिलान आणि वॉर्सो.
हे 2च मी प्रॉपर एक्सप्लोअर केले. आणि कंट्री लँड झालो मी तशा 3, मिलान म्हणजे इटली, पोलंड अँड डेन्मार्क. पण ठीक आहे, मजा आली. सोलो ट्रिप थोडीशी अजून मी जर प्लॅन केली असते ना व्यवस्थित ती अजून भारी झाली असती. पण हे मी यांच्यात 2-3 जी कार्टी होती त्यांच्या भरोश्यावर राहिलो आणि मग त्यांनी थोडीशी गडबड केली लास्ट मोमेंटला. आता माझा खूपच आधीचा प्लॅन होता आणि पण ठीक आहे. एनिवेज यायला पावसामुळे फ्लाईट डिले झाली राव. 15:40ची होती, मँचेस्टर 16:05. अरे यार का प्लीज यार प्लीज अजून नको डिले हो. वेलकम बॅक टू मँचेस्टर. सो ट्रेन लागली आता पिकाडेलीला जाणार. पिकाडेलीला ट्रेन चेंज आहे शेफील्डला. इमिग्रेशन ऑफिसर लय प्रश्न विचारतो बाबा. कधी गेला, कशाला गेला, कोणी बोलवलं, काय काय केलं तिकडे, किती दिवस कुठं राहिला, कुठल्या कंट्रीमध्ये गेला. माझ्या आईबापाने कधी एवढे प्रश्न नाही विचारले तेवढे तो विचारायला लागला. पण ठीक आहे, चिल होता तो. मग काय नाही, स्टॅम्प मारला आणि पण एकदम कॉन्फिडेंटली उत्तर द्यायची, गडबडायचं नाही. डाऊट येतो, सारखं बघतोय नाही का, पासपोर्टकडे बघतोय, माझ्याकडे बघतोय. मी म्हटलं छान माहिला माझाच फोटो आहे म्हटलं. आणखी व्हिजा, ऑफकोर्स व्हिजाचा आणि पासपोर्टचा फोटो वेगळा असणार ना. म्हटलं ठीक आहे, झालं. आणि आता मग माझी ही ट्रेन लागली आहे. आता ही जाणार पिकाडेलीला आणि यार पुढचे 2 ट्रेन कॅन्सल झाले त्याच्यामुळे मला हीच पकडावी लागणार आहे. ठीक आहे. हालत खराब झाली आहे यार. डाळीचं थोडं ठीक झालं आणि तुम्ही एकदम गरम कॉफी पिली ना त्याच्यामुळे थोडंसं ते हे झालं, त्याला स्वेलिंग कमी झालं. पण बॉडी पेन खतरनाक आहे यार. चलो एनिवेज हा ब्लॉग इकडेच थांबवतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. गणपती बाप्पा मोरया. गणपती मोरया.